नमस्कार मित्रांनो, आजचा तिसरा व्हिडिओ. ओके, रिअल इस्टेट. ओके, न्यू होम पर SFT हा रेट गेल्या 10 वर्षामध्ये 11%नेच वाढलेला आहे. राईट. तर इन्फ्लेशन इनडायरेक्टली प्राईस राईज इन रिअल इस्टेट किंवा स्वतःचं घर पाहिजे जे म्हणतात लोक, त्यांना 11%नीच फक्त महाग झालेलं आहे घर. व्हाईल इफ दे वुड हॅव इन्व्हेस्टेड इन द मार्केट दे वुड हॅव गॉट 15% रिअल रिटर्न. आणि त्याच्याहून जास्त शेअर्समध्ये डायरेक्ट गुंतवलं असतं तर मे बी दे वुड हॅव गॉट 20%. सो डिफरन्स बघा, 9% ते 10% डिफरन्शियल रेट त्यांना CAGRनी 10 वर्ष मिळालं आहे. 10 वर्ष मिळालं असतात, त्याच्यामुळे डिफरन्स तुम्ही किती निघेल, ऑलमोस्ट दुप्पट. त्यांनी समजा इंडेक्स ह्याच्यामध्ये तुमच्या घराच्या हप्त्यामध्ये पैसे घातले, राईट, आणि त्याच्याऐवजी रेंटेड हाऊसमध्ये राहिला. ओके, त्याचं कॅल्क्युलेशन करून बघा आणि तुम्हाला 10 वर्षात नक्कीच तुम्ही फायद्यात राहाल. राईट. आता फिक्स डिपॉझिट, PPF, NSC, सुकन्या समृद्धी वगैरे याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ काही मिळत नाही. इंटरेस्ट रेट त्याचे 7.5 ते 8% पर्यंतच आहेत. राईट. दिस इज फाईन. पण तुमचं इन्फ्लेशन तर वाढतच आहे ना, त्यामुळे फिक्स रेट इन्स्ट्रुमेंटमध्ये काही इंटरेस्ट रेट वाढत नाही त्याचा. व्हाईल बॅलन्स ॲडव्हान्टेज म्युच्युअल फंडमध्ये टिपिकली तुम्हाला 11% रिटर्न मिळतं. दरवर्षी साधारण 5 ते 8% जास्तच मिळत जातं. राईट. निफ्टी इंडेक्स फंड 13% रिटर्न आहे. नंतर लार्ज कॅप आहे, नंतर मल्टी कॅप आहे, मिड कॅप आहे आणि स्मॉल कॅप आहे. स्मॉल कॅपमध्ये किंवा मिड कॅपमध्ये 10 वर्ष थांबायला लागतं, पण त्यांचं रेट ऑफ रिटर्न 20% ते 22% पर इयर आहे. तर मग याच्यामध्ये गुंतवायला तुम्हाला 10 वर्ष थांबायला लागतं. पण लार्ज कॅप आणि निफ्टी 50 बॅलन्स ॲडव्हान्टेज इज लाईक नेक्स्ट जस्ट इन्व्हेस्ट इन बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड ग्रोथ. ओके, एवढीच ऐवजी 11% तुम्हाला रिटर्न मिळतं. ओके, 8% ते 11%, 3% एक्स्ट्रा फॉर 10-15 इयर्स इज फिनॉमिनल ना राईज. ज्यांना एक्सेल आहे त्यांनी टाका, तुमचं तुम्हाला कळेल. मी सांगून काही तुम्हाला कळणार नाही. राईट. त्याच्यामुळे दिस इज वॉट यू मस्ट डू. दीज आर हाय यील्डिंग इन्स्ट्रुमेंट्स इन द कॅपिटल मार्केट. आणि कॅपिटल मार्केट का तुम्हाला रिटर्न देतं? कारण इंडियाची पॉप्युलेशन आणि डिमांड. ओके, सप्लाय अँड डिमांड नेहमी वाढतच राहणार. ॲस्पिरेशनल आयटम्स किंवा FMCG किंवा कंझ्युमर ग्रोथ. ओके, राईट. बँकांचे क्रेडिट कार्डची डिमांड सगळं वाढतच जाणार आणि बँकेत त्यांना पैसे कमवतात. राईट. तुमच्या ॲट युअर कॉस्ट. व्हाय डोंट यू अर्न बाय बाईंग द बँक स्टॉक्स? राईट. यू आर गिविंग मनी टू बँक ॲज क्रेडिट कार्ड. तुमचं काय म्हणायचं व्याज, त्याच्याऐवजी तुम्ही इनडायरेक्टली व्हाय डोंट यू बाय बँक शेअर्स? राईट. तर मी इन्फ्लेशनचे इंडेक्स जे सांगितले, ओके, ते तुम्हाला निगेट करणारा बघा, तुम्ही ह्याच्यापैकी काही शेअर्स घेऊ शकता. राईट. तुमच्या ॲडवायझरला विचारा आणि ऑल दिस शेअर्स ग्रोथ इन मार्केट विल निगेट युअर इन्फ्लेशन इन दोज इंडिव्हिज्युअल आयटम्स. राईट. फॉर एक्झाम्पल, इफ यू टेक हाऊस रेंट इन्क्रीज, ओके, 8% इन्क्रीज रेट एव्हरी इयर इन हाऊस रेंट. मग त्याच्यामध्ये तुम्ही हे रिअल इस्टेटचे शेअर घेऊ शकता. राईट. एज्युकेशन आहे, नंतर कन्झम्पशन आहे, नंतर फूड आहे, हेल्थ केअर आहे, हे सगळे तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही इन्फ्लेशनला बीट करू शकता. सो बाय गुड शेअर्स अँड बीट इन्फ्लेशन सबस्टॅन्शियली. थँक्यू सो मच.